कोपरगावचे काका आपल्या अनेक कारनाम्यांनी कायमच चर्चेत राहिले, पण प्रकरण दडपण्यात त्यांचा हातखंड असल्याचं अनेक जण खासगीत चर्चा करतात। कोपरगावचा राजकीय आखाडा तापलाय। समता नागरी सहकारी पतसंस्थेनं मोकळ्या जागेत केलेले बेकायदा बांधकाम व हरित पट्ट्यात केलेलं बांधकाम काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली होती। समता पतसंस्थेनं 30 डिसेंबर 1995 रोजी खंदक नाल्याजवळ भूखंड क्रमांक 28 खरेदी केला। या भूखंडाचा व्यापारी कारणासाठी वापर करण्याचं नियोजन होतं। नगरपालिकेनं बेकायदेशीर बांधकाम याबाबत 1 सप्टेंबर 1996 रोजी नोटीस पाठवून हरकत घेतली। 1 ऑगस्ट 1997 रोजी सुरेंद्र उर्फ तात्या बोरावके व वहाडणे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती। नगरपालिकेनं 5 मार्च 1998 रोजी पुन्हा नोटीस पाठवली। सुहासिनी कोयटे नगराध्यक्ष असताना हे बांधकाम झालं। 27 मार्च 1998 रोजी नगर रचना विभागानं नोटीस पाठवली। या बांधकामानं पाणी वाहण्यास अडचण निर्माण होते असाही आक्षेप घेण्यात आला होता। बांधकाम पाडण्याला समता पतसंस्थेतर्फे न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। इमारत पाडू नये, वाढीव बांधकाम नियमित करावं असा अर्ज 21 जून 2002 रोजी त्यांनी दिला। नगर रचना विभागातून बांधकाम पाडण्यास स्थगिती मिळाल्यानंतर समता पतसंस्थेच्या वतीनं दाखल करण्यात आलेला दावा 26 जून म्हणजे स्थगिती मिळाल्याच्या दिवशी मागे घेण्यात आला। कक्ष अधिकाऱ्यांना तसा अहवाल पाठवण्यात आला। बेकायदेशीर बांधकामाचा नकाशा आराखडा न्यायालयात अर्जदारांच्या वतीनं सादर करण्यात आला। नंतर अर्जदारांनी आपल्या दाव्यात सुधारणा करून समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांना नगरसेवक राहण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी केली होती। आता या दाव्यासोबत आणखी प्रपत्र जोडून श्री कोयटे यांनी वाहनतळाऐवजी बांधलेल्या सूर्या कॉम्प्लेक्स मधील तळ मजल्याचा व्यावसायिक वापर केला। कोयटे सार्वजनिक शॉपीच्या इमारतीचं बांधकाम नगरपालिकेच्या नळ कोंडाळ्याच्या जागी केलं गेलं। ओमनगरमध्ये बेकायदेशीर पत्राशेड बांधली व सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम केलं गेलं आदी आक्षेप घेण्यात आलेले होते। कायमच सत्तेच्या आडोशाला आपले कारनामे झाकणाऱ्या काकांनी अफाट साम्राज्य कसं उभारलं असेल याचा अंदाज या प्रकरणावरून येतोय। कोपरगावच्या नव्या पिढीला अनेक जुने किस्से माहीत नसावे, पण समतामधून कर्ज घेतल्यानंतर काय द्यावं लागतं याचे स्वतः असे गैरप्रकार करून स्वकेंद्रित विकासाचं विजन फक्त आपले छुपे कारनामे दडवण्यासाठी सत्तेची गरज असल्याचे नागरिक खुलेआम बोलू लागलेत। येथील शिवसेनेचे किरण खर्डे यांनी थेट काका कोयटे जास्त काळ कोपरगावमध्ये न राहता ते पुण्यात जातील का असा संशय व्यक्त केलाय। हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।